नमस्कार. फिअर टॉक्स या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तुम्हाला भयावह डायमेन्शनमध्ये प्रवास करायला आवडेल? जर उत्तर होय आहे, तर चला माझ्याबरोबर. तुम्ही आलेला आहात बरोबर ठिकाणी. दर शनिवारी नवीन आणि रोमांचक भयावह अनुभवासाठी आमच्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला तर हॉरर डायमेन्शनमध्ये प्रवासाला निघूया. आपल्या हॉन्टेड डॉलच्या हॉरर सिरीज मधली आपली 17व्या नंबरची भावली आहे ओल्ड मॅन दी पपेट. ही कथा आहे एका अनामिक माणसाची, ज्याच्या जीवनात एक कठपुतलीने हाहाकार मांडला. ही कठपुतली त्याला वारशाने मिळाली होती, परंतु त्याला माहिती नव्हती की ही कठपुतली त्याच्या जीवनात किती भयावहता आणते. त्याला आलेला या भावलीचा पहिला अनुभव. तो माणूस एक रात्री आपल्या पलंगावर गाढ झोपला होता. कठपुतली ड्रॉवर मध्ये ठेवली होती. मध्यरात्री अचानक त्याच्या घशात लहान कठपुतलीच्या हातांनी गळा दाबला जात असल्याची भावना झाली. त्याला विश्वास बसत नव्हता की एक निर्जीव वस्तू असे करू शकते. या अनुभवाने घाबरलेल्या त्या माणसाला आता अनेक शरीरावर ओरखडे जखमा दिसू लागल्या. त्याच्या शरीरावर दिसणाऱ्या त्या ओरखड्यांचे स्पष्टीकरण त्याच्याकडे काहीच नव्हते. कठपुतली त्याला सतत पछाडत होती. ती त्याच्या भयानक स्वप्नांचा एक भाग बनली होती. या सगळ्यामुळे तो माणूस अत्यंत घाबरून गेला होता आणि शेवटी त्याने अलौकिक अन्वेषक जेन हॉरिसनशी संपर्क साधला. जेन हॉरिसन या कठपुतलीची तपासणी करण्याचा निर्णय घेऊन त्याच्या घरी आले आणि त्यांनी ती भावली आपल्यासोबत आपल्या कचेरीत आणली. जेन हॉरिसननी त्या कठपुतलीला एका सीलबंद काचेच्या केसमध्ये ठेवले आणि नाईट विजनचा कॅमेरा सेट केला. काही दिवसांनंतर फुटेजमध्ये कठपुतली आपल्या केसच्या आत फिरत असल्याचे दिसले. यामुळे कठपुतली अलौकिक शक्तींच्या ताब्यात असल्याची पुष्टी झाली. जेनने आपल्या प्रेक्षकांना हे फुटेज दाखवून या कठपुतलीच्या भयावहतेचा अनुभव दिला. आणि ही होती ओल्ड मॅन दी पपेटची कथा. अशा अनेक कठपुतल्या आहेत ज्या अलौकिक शक्तींनी भरलेल्या आहेत. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते? तुम्हाला अशा आणखीन कथांचा अनुभव घ्यायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. फिअर टॉक्स वर पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत सुरक्षित राहा, सतर्क राहा. धन्यवाद.